अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन खैर मकदम है आपका लोकहित न्यूज़ सिल्लोड़ में। आज 6 नवंबर 2023 है। महाराष्ट्र के औरंगाबाद जिले के सिल्लोड़ शहर के विभागीय पुलिस अधिकारी कार्यालय में तकरीबन 12 पार्टियों के लोगों ने निवेदन दिया। जी नाज़रीन, उन पार्टियों के नाम भी मैं आपको बता दूं और निवेदन में क्या लिखा था वो भी मैं आपको पहले सुना दूं। उसके बाद इन पार्टियों में से कुछ लीडरों ने उनकी बाइट भी दी है, वो भी आपको पूरी न्यूज़ देखने पर सुनने को मिलेगा, तो न्यूज़ आखिर तक देखें। चलिए पार्टियों के नाम मैं बता दूं। भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाड़ी, हम्माल यूनियन, भारतीय कांग्रेस पक्ष, MIM, राष्ट्रवादी युवा कांग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी युवा कांग्रेस अजित पवार, अखिल भारतीय नौजवान सभा, अखिल भारतीय किसान सभा, हॉकर्स यूनियन, ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन, इस तरह तमाम पार्टियों के नाम हैं। तो आइए उस निवेदन में क्या लिखा हुआ था वो भी मैं आपको सुना दूं के वरील विषयी सविनय सादर करतो की सिल्लोड शहरात आतापर्यंत सर्व अवैध धंदे बंद होते, परंतु जेव्हा पासून सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचा कारभार पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून सिल्लोड शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहे। अवैध धंदे, अवैध लॉटरी, अवैध गुटखा, अवैध मटका सटका, अवैध पत्त्याचे क्लब, अवैध दारू गांजा विक्री, वैश्य व्यवसाय, अवैध वाळू, अवैध तीन पत्ते, तिरट पत्ते, अशा प्रकारचे अवैध धंदे शेषराव उदार व रामानंद बुधवन यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत। अनेक ठिकाणी या अवैध धंद्यात पोलीस भागीदार पार्टनर आहेत। या अवैध धंद्यामुळे महिन्यात 35 ते 40 लाख रुपयापर्यंत पर महिना शहर पोलीस स्टेशनला मिळतो। यामुळे शहर पोलीस व अवैध धंदे करणाऱ्याचे मंत्रीपूर्वक संबंध आहेत। सिल्लोड शहर पोलीस स्टेशन मध्ये अवैध धंदे करणाऱ्यांना दररोज येणे जाणे चालू असते। सिल्लोड शहर पोलीस स्टेशन मध्ये राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या एखाद्या कामासाठी गेले असता शेषराव उदार व रामानंद बुधवन म्हणतात, तुमचे पोलीस स्टेशन मध्ये काय काम आहे, येथे तुम्ही यायचं नाही, जर तुम्ही येथे आले तर तुमच्यावर आम्ही गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करू, तुमचे आयुष्य बर्बाद करून टाकू, अशी धमकी देतात। आतापर्यंत शहर पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी माजी नगर अध्यक्ष बनेगा पठाण, सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपल्ली, शेख अमान, शेख इम्रान, शेख फरमान, शेख रिजवान व इतर सामाजिक राजकीय नेते मंडळी व गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे 353 खोटी अॅट्रॉसिटी, दरोड्याचे, विनयभंग स्वरूपाचे गंभीर खोटे गुन्हे दाखल केले आहेत। आताच मराठा समाजाने आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडले होते। यांचाच एक भाग म्हणून मराठा समाजातील काही लोकांनी सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकात शांततेने आंदोलन करत होते। त्या ठिकाणी शेषराव उदार व रामानंद बुधवंत यांनी त्या आंदोलनकर्त्यांना शिवीगाळ व मारहाण केली होती। तो नाज़रीन इस तरह का उस निवेदन में लिखा गया था, जो निवेदन सिल्लोड उप विभागीय पुलिस अधिकारी कार्यालय में दिया गया। और नाज़रीन तो न्यूज़ आखिर तक देखें और उन तमाम की बाइट भी आप गौर से सुने। विभागीय पोलीस अधिकारी श्री कोल्हे साहेब यांना एक निवेदन देण्यात आला आणि या निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आली की गेल्या अनेक वर्षापासून जे आता सिल्लोड शहरामध्ये जे आता अवैध धंदे बंद होते, परंतु जेव्हापासून सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचा कारभार शेषराव उदार यांनी स्वीकारला तेव्हापासून जे आता या शहरामध्ये जे आता अवैध धंदेला जे आता ऊत आलेला आहे। आणि दुसरा म्हणजे रामानंद बुधवन हा जे आहे तर तिथे बसून जे आहे तर राजकारण करतो। जर एखादा विपक्ष कार्यकर्ता तिथे गेला तर त्याला जे दमदिनीचं काम करतो आणि विशेष करून मुस्लिम युवकांना फसवण्याचं काम जे आहे तर रामानंद बुधवन करतो। माझ्या 2-3 कार्यकर्त्याला जे आहे त्यांनी धमक्या दिलेल्या आहे काय जर तुम्ही जास्ती माजले, जर तुम्ही जे आता शांत राहिले नाही तर तुमचं आयुष्य बर्बाद करून टाकेल। त्यामध्ये आमच्या AISFचा तालुका अध्यक्ष सय्यद अनवर असेल किंवा आमचा दुसरा कार्यकर्ता शेबाज असेल आणि आमचा दुसरा हमाल युनियनचा कार्यकर्ता शेख सलमान उर्फ बल्की याला वारंवार जातं टॉर्चर करण्याचं काम जातं बुधवन करतो। आणि याच्या अगोदर आमच्या कार्यकर्त्याला मारहाणही केली होती बुधवानी, तरी सुद्धा आम्ही त्याला सोडून दिलं होतं का जाऊ द्या होत असतो। परंतु आता ज्या तर बुधवांची ज्या तर मस्ती जास्त वाढलेली आहे आणि त्यांची मस्ती जोपर्यंत मग जिरत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आणि बुधवान बरोबरच शहर पोलीस स्टेशनचे PI उदय साहेबांना मी सांगून इच्छितो की आम्ही घाबरणारे लोक नाही, आम्ही ज्या लढणारे लोक आहे। जर आम्ही तुम्हाला आतापर्यंत आमची सहकार्याची भूमिका होती, परंतु जर तुम्ही आमच्या मार्गावर येत असेल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही जोपर्यंत बुधवान
आणि शेषराव उदार यांची बदली होत नाही तेव्हापर्यंत जे आहे तर वंचित बहुजन आघाडी असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, राष्ट्रीय काँग्रेस असेल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अजित पवार गट असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल किंवा आमच्या उद्धव ठाकरे सेना असेल, आम्ही सर्व सोबत राहणार आहे. आणि एक शरद पवार गट हे सर्व आम्ही सर्व सोबत राहणार आहे. आणि जोपर्यंत उदार आणि शेषराव उदार आणि जोपर्यंत बुद्धवांची बदली होत नाही तोपर्यंत ज्या तर आमचा लढा सुरू होणार आहे. आणि या काळामध्ये जर अवैध धंदे बंद झाले नाही, सिल्लोड शहरामधील अवैध धंदे बंद झाले नाही तर दिवाळीनंतर ज्या तर आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कोल्हे साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही सर्वपक्षीय उपोषण करणार आहोत. जय हिंद, जय सलाम. भारतीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, MIM आणि संभाजी ब्रिगेड यांच्या नेतृत्वाखाली आज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्यासमोर सिल्लोड येथील अवैध धंदेच्या बाबत निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसापासून PI शेषराव उदार साहेब सिल्लोड शहर पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून सिल्लोड शहरामध्ये अवैध धंदे लावून आला. ज्याप्रमाणे लायसन दुकानाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये सट्टा, पत्ता, दारू विकल्या जात आहेत. प्रत्येक पानटपरीवर गुटखा विकल्या जात आहेत. या अगोदर जे PI होते यांनी सर्व अवैध धंदे बंद केलेले होते, परंतु ह्या आल्यापासून सिल्लोड शहरामध्ये अवैध धंदे उतू आल्यामुळे गुन्हेगारीकडे सिल्लोड शहर वाटचाल करत आहेत. म्हणून आमची एक मागणी आहे की जोपर्यंत सिल्लोड शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे आणि PI शेषराव उदार आणि गुन्हे शाखेचे रामानंद बुधवन यांची तात्काळ सिल्लोड शहरातून बदली करण्यात यावी. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये अमर उपोषण करू. जय भीम, जय भारत. सभी पक्ष के लोग आज सभी पक्ष के पदाधिकारियों ने आज DSP ऑफिस पर एक निवेदन लाया है. निवेदन में ये बोला गया है कि जो यहाँ पर जब से उधार श्री PI जो शहर स्टेशन के PI उधार साहब आए हुए, जब से यहाँ सट्टा, मटका, पत्ता, गांजा ऐसा चालू है जैसा कुल्फिया बिक रहे हैं सिल्लोड शहर में. और सबसे मेन बात ये जो रामानंद बुधवन है ये जो अल्पसंख्यक लोगों को टारगेट करते रहता है हमेशा. यानी पासपोर्ट के ताल्लुक से भी ऐसा कर रहा है. पासपोर्ट बनाना भी, पासपोर्ट एक पवित्र स्थान पे जाते हैं अपने लोग अल्पसंख्यक, यानी जो उलमा किराम है, यानी जो मस्जिदों में जो इमामत करते हैं या जो 3-3, 4-4 हजार रुपए महीने से बेचारे, उनको अगर पासपोर्ट लग रहा तो उनके वास्ते वो यानी उनको एड़ा डालते रहता हूँ. 2 दिन के बाद आओ, कल आओ, परसों. और जिन्होंने 1000 रुपए उसके पास दिए उनको ताबड़तोड़ पासपोर्ट देता. इसके मैं उस पर ये इल्जाम नहीं लगा रहा हूँ क्योंकि मेरे पास प्रूफ है. उस्मान मस्जिद के इमाम जो अब्दुल रहमान साहब, उनसे 1000 रुपए लिया. उनके वालिद अब्दुल गफूर साहब, उनसे 1000 रुपए रिन्यूअल के लिया. उनकी जो अम्मी है उनसे 500 रुपए लिया. और जो सोहेल मौजम साहब है जो आजान देते उस्मान मस्जिद से, क्योंकि मैं वो बस्ती में उस्मान मस्जिद के पास ही रहता हूँ, तो मुझे वहाँ के पूरा बोलते हो कि यार ये हमारे समझे एक पवित्र स्थान पे हम जा रहे हैं और वहाँ रिश्वत देके जाना पड़ी, तो ये बहुत गलत है. क्योंकि हमारे से गलत काम करके यानी रिश्वत दी जो गई ना, यानी पासपोर्ट बना के खुद का हक का पासपोर्ट बना के यानी जाना है, रिश्वत देके जाना है. इतने समझे पवित्र स्थान पे जा रहे हैं और वहाँ रिश्वत देके जाना है. तो इसके लिए हमारा यही बोलना है, ये जो रामानंद बुधवन है यहाँ पर नहीं होना, इसकी ये बदली होना. पासपोर्ट ऑफिस पे तो बैठना नहीं. और श्री उदार साहब ने तो यहाँ तो ऐसा हंगामा लगा दिया, फटाके बिक रहे, यानी सट्टा, गांजा, चिट्टा कहीं भी चल जाओ तुम होटलों पे, चाय पहले, चिट्ठी पहले, उसके साथ चिट्ठी 5 रुपए का, 10 रुपए का, 25 रुपए का. ये धूम चालू है, तो ये धूम बंद होना चाहिए. अगर ये धूम बंद नहीं हुई तो इसके बाद हमारी गांधीगिरी की धूम इनको सहन करना पड़ेगी और इसका जिम्मेदार पूरा पुलिस प्रशासन रहेगा. आज सर्वपक्षीय मिळून विभागीय संयुक्त कार्यालय सिल्लोड यांना एक निवेदन देण्यात आलं की सिल्लोड शहरामध्ये सट्टा, पत्ता, दारू, वेश्या व्यवसाय हे त्वरित बंद करण्यात यावे. अन्यथा संभाजी ब्रिगेड, कॉम्रेड, काँग्रेस इतर सर्व पक्ष मिळून आम्ही दिवाळीच्या नंतर जाहीर उपोषण करू आणि या उपोषणामधून काही आमच्या लोकांना तकलीफ झाली यात पोलीस प्रशासन जिम्मेदार राहील. आज इसलिए निवेदन दिया गया कि 4 तारीख को जो घटना घटी थी वो घटना ऐसी होगी थी जैसे अपघात हुआ था कि अजंटी की एक महिला थी और उज्जैन के कुछ लोग थे. तो उस घटना में उस लोगों जो लोग थे, बच्चे 5-6 वो पी हुए थे. तो हमेशा कहीं ना कहीं ग्रामीण भाग से फ़ोन आते रहते सामाजिक कार्यकर्ताओं को. तो उसी तरह सैयद अनीस को फ़ोन आया, मुझे फ़ोन आया, बबलू भाई को फ़ोन आया, फ़हीम भाई को फ़ोन आया. ऐसे सामाजिक कार्यकर्ताओं को फ़ोन आया तो हम वहाँ पर गए स्पॉट पर. जब स्पॉट पर जाकर हमने देखा तो वहाँ पर शेषराव जी उदार साहब थे, जो जब से वो आए तब से समझ रहे नहीं कि शहर पॉलिटिशियन है कि नहीं. शहर पॉलिटिशियन ऐसा होगा क्या माफियाओं का अड्डा बन चुका है और सामाजिक कार्यकर्ताओं को अपमानित किया जा रहा है वहाँ पर, जो फुले शाह अम्बेडकर की विचारधारा को मानने वाले लोग. हम 40 साल से बनेगा पठान को सुन रहे. कितने 40 साल से, जब हम छोटे छोटे बच्चे थे. 1999 में जब पक्ष की स्थापना हुई थी मेरे,
तब से मैं पक्ष में काम कर रहा हूँ। 2001 से पुलिस स्टेशन से मेरा ताल्लुक गया, लेकिन ऐसा अधिकारी मैंने जिंदगी में कभी नहीं देखा जो सट्टे पत्ते गांजा चरस वाड़ू माफिया के साथ संबंध है, उनके अधिकारियों के संबंध एवं दावे पे खुद के क्लबों के साथ है। ऐसे अधिकारी फुले शाह अम्बेडकर की विचारधारा घर घर तक पहुंचाने वाले बनेगा पठान भारतीय कम्युनिस्ट पार्टी के सैयद अनीस। तो इन लोगों पे बॉम्ब लिंचिंग का गुना दाखिल हो रहा है, इन लोगों पे खोटे गुना दाखिल हो रहे। बनेगा पठान पे 353, एक ही महीने में भाई शंकरपल्ली पे 3 गुने दाखिल होते, खोटी अट्रॉसिटी डकैती के गुना और 353। तो मेरी यही रिक्वेस्ट है उप विभागीय अधिकारी कोले साहब से कि चौकसी करने के बाद ही गुने दाखिल होना चाहिए। अगर जो सत्य है वो सत्य होना चाहिए। अगर आपके अधिकारी को पूछे तो वो कहते हैं कि 54 एक्ट के अंतर्गत हम गुना दाखिल कर सकते, और जब हमारे कार्यकर्ता अगर कोई गुना दाखिल करने को जाता तो उसका गुना लिए नहीं जाता। और ये दबाव तंत्र में पॉलिटिशियन सिर्फ 2 लोग ही चला रहे। एक चला रहे सत्ताधारी जो मिनिस्टर, जो वो चाह रहा वही उधार साफ कर रहे, वो जो चाह रहा वही बुद्धवन साफ कर रहे, और एक वो आवे धंधे वाले। ये 2 ही लोग पॉलिटिशियन चला रहे, बाकी विपक्ष और बाकी सामाजिक कार्यकर्ताओं को न्याय नहीं मिल रहा। तो मैं रिक्वेस्ट करता हूँ कलवानी साहब से, हमारा शिष्टमंडल अजीत दादा के साथ मिलने जाने वाला है, हम उसमें अक्षय पाटिल भी रहेंगे। अजीत दादा की डेट मिलने वाली हमको दिवाली के बाद। जब तक का इन लोगों पे कायदेशीर कार्रवाई होती नहीं, जब तक हमारा एक ऑपरेशन अजीत दादा के घर के सामने भी रहेगा, अक्षय पाटिल हम सब पूरी टीम रहेंगे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी के रहेंगे, बनेगा सेठ रहेंगे, सबके सब। जब तक का अजीत दादा हमको निर्णय देते नहीं तब तक हम पीछे हटेंगे नहीं। इन पे कायदेशीर कार्रवाई होना चाहिए। और दूसरी बात, जब तक मराठों पे भी इन्होंने हमला किया, उदार साहब ने लाठीचार्ज किया, उन्होंने गाली दी, जब तक का मराठों के बच्चों का हाथ भी फ्रैक्चर हो रहा, जब तक का उन पर कायदेशीर कार्रवाई नहीं होती, दिवाली के बाद हमारा अमर पोषण रहेगा। और हमारा डीएसपी कार्यालय में यहाँ पर सभी पार्टियों के जिम्मेदार और कार्यकर्ताओं की ओर से पुलिस स्टेशन यहाँ पर निवेदन दिया गया है कि सिल्लोड शहर पुलिस स्टेशन में जो दबंगगिरी और दादागिरी चल रही है, हम देख रहे हैं सिल्लोड शहर में कुछ महीनों से ऐसा माहौल चल रहा है कि यहाँ पर जो कार्रवाई हो रही है एक तरफा हो रही है, और जब यहाँ पर कुछ सामाजिक कार्यकर्ता, सोशल वर्कर और कुछ पार्टी के अधिकारी यहाँ पर पुलिस स्टेशन में अगर जाते हैं किसी काम को लेकर, या किसी के ऊपर जुल्म होता है, किसी के ऊपर जब जुल्म होता है तो उनके लिए आवाज उठाने को अगर हमारे जैसे कुछ लोग जाते हैं तो यहाँ पर पुलिस स्टेशन में उनकी बात को सुना नहीं जाता है, और वहाँ पर जो है तो कहा जाता है कि तुम किस लिए आए हैं, तुम कौन है, क्या है। तो मेरा सवाल ये है यहाँ के पीआई से और यहाँ के पुलिस प्रशासन से कि अगर हमारे जैसे सोशल वर्कर अगर वो लोग गरीब लोगों के लिए आएंगे नहीं, जुल्म जिनके ऊपर और उनके लिए आएंगे नहीं, तो कौन आएगा। तो इससे ये साबित होता है कि यहाँ के पुलिस स्टेशन के जो अधिकारी है उदार साहब और वहाँ पर जो दूसरे अधिकारी बुद्धवन साहब, अगर ये जो है तो इस तरीके का यहाँ पर सलूक करते हैं लोगों के साथ, इस तरीके का यहाँ पर माहौल बनाया जाता है, तो ये अधिकारी जाहिर है कि पुलिस स्टेशन एक पब्लिक पैलेस है और वहाँ पर हर किसी को जो है तो इंसाफ मांगने का अधिकार है और इंसाफ मांगने जाता है। लेकिन जब इंसाफ मांगने को जाता है तो लोगों को इंसाफ, जो लोगों के ऊपर जुल्म होता है उनको इंसाफ देने की जगह वहाँ से उनको हकाल लिया जाता है, और उसके बीच में जो है तो दरमियान में जो है तो दखल नहीं देने का जो है तो कहा जाता है। तो इसका मतलब ये पुलिस स्टेशन जो चला रहे हैं ये पब्लिक के रहनुमा ने, पब्लिक के लिए काम नहीं कर रहे हैं, ये किसी के इशारे पे काम कर रहे हैं। इस तरीके के यहाँ पर अधिकारी आए। और दूसरा हमने देखा है कि कल जिस तरीके की घटना सिल्लोड शहर में रात में घटी, और वो घटना और घटने के बाद जो है तो एक अधिकारी, एक ऑफिसर जो एक पढ़ा लिखा अधिकारी है, उसके मुंह से जो लफ्ज निकलते हैं वो शर्म आती है उस बात को हमको कहने को भी। जिस तरीके से वो हम एक मुस्लिम समाज को टारगेट बना के, मुस्लिम समाज को, एक अल्पसंख्यक समाज के लोगों को गाली देते हैं, और जिस तरीके से जब वो इस पेट्रोलिंग के ऊपर होते हैं वो माइक के अंदर भी गाली देते हैं, तो वो जो गालियां देते हैं तो वो बोलने को हमको उस बात की शर्म आ रही है। तो ये अधिकारी की जबान से ये बात शोभा नहीं देती। तो हम ऐसे अधिकारी के खिलाफ यहाँ पर सभी लोग जमे हैं इनको इंसाफ दिलाने के लिए, और शहर में जो है तो एक अच्छा अधिकारी आना चाहिए। शहर का माहौल बहुत अच्छा है और ये माहौल बिगाड़ने का काम पुलिस खुद कर रही है यहाँ पर। हमारी ऐसी जो है तो हमने माननीय डीएसपी कोहली साहब से जो है तो विनंती की है ऐसे अधिकारियों को बदला जाए। और सर्व जे तर राजकीय आणि सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जे तर माननीय या सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री कोल्हे साहेब यांना जे तर एक निवेदन देऊन, त्या निवेदनामध्ये जे तर आम्ही काही जे तर या ठिकाणच्या या सिल्लोड शहराच्या आणि सिल्लोड तालुक्याचे काही मुद्दे टाकलेले आहे, जे पोलीस प्रशासनाच्या जे तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या एकूणच या ठिकाणी जे तर कार्यकर्त्याला, सामाजिक कार्यकर्त्याला आणि राजकीय कार्यकर्त्याला जी वागणूक दिल्या जाते, अपमानास्पद वागणूक दिल्या जाते, आणि या ठिकाणी जे तर मागं गेल्या जे तर 4 तारखेला एक जे तर या ठिकाणी प्रकरण घडलं,
या प्रकरणामध्ये जे तर इथले पोलीस अधिकारी पोलीस इन्स्पेक्टर श्री उदार साहेब आणि जे तर त्या ठिकाणी रामानंद जे तर बुधवंत हे जे तर या दोघांनी ज्या अपमानित करून जे तर इथल्या जे तर अल्पसंख्याक समाजाला आणि तिथल्या जे तर सर्व जे तर लोकांना जे तर एक गादरडी शिवी देऊन त्यांचं जे तर अपमान केला आणि म्हणून जे तर समाज पूर्ण रागाच्या भरामध्ये पोलीस स्टेशन येथे जमला आणि त्या ठिकाणी या सगळ्या जे तर गावामध्ये जे तर ज्यांना शांतता सुव्यवस्था हवी आहे असे सगळे सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते आणि धार्मिक लोक जे तर त्या ठिकाणी आले आणि तो वाद जो समजना वाढू नये आणि तो वाद जे तर त्या ठिकाणी निपटावा म्हणून जे तर सगळ्या जे तर या ठिकाणी सामाजिक आणि जे तर या ठिकाणी धार्मिक आणि जे तर राजकीय कार्यकर्त्यांनी त्यामध्ये मध्यस्थी करून जे तर तो होणारा जे तर मोठा वाद जे तर त्या ठिकाणी जे तर त्यामध्ये इथले सिल्लोड तालुके सिल्लोड शहरातले सर्व जे तर पत्रकार सुद्धा त्या ठिकाणी सगळे हजर होते आणि त्यांनी जो होणारा जे तो मोठा वाद जे त्या ठिकाणी शांत करण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलं आणि त्यामध्ये जे तर हा जो वाद जे तर ते ज्या लोक जे तर त्या ठिकाणी जात होते ते पुण्याचे होते आणि ते काय उज्जैनला जात होते असं मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला समजलं आणि काही जे तर अजंट्याची एक महिला होती आणि 2 त्यांच्याबरोबर माणसं होते लहान मुलं होती त्यांचं जे तर वाटेमध्ये रस्त्यावरती कुठंतरी जे तर या ठिकाणी भांडण झालं आणि त्या ठिकाणी वाद झाल्यानंतर या तर ती गोष्ट इथल्या जे तर युवकांना माहीत पडली आणि त्या युवकांनी त्यांना जे तर थांबवण्याचं काम केलं आणि त्यामध्ये जे तर ते सगळं पोलीस स्टेशनमध्ये ते सगळं जे तर वाद पोलीस स्टेशनमध्ये आला मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला असं दिसलं की मी जे तर अजंट्याचे जे लोक होते त्यांच्याशी सुद्धा विचारपूस केली त्यांच्या गाडीची सुद्धा पाहणी केली जे तर आमचे जे तर पुण्याचे जे बंधू इकडे जात होते त्यांची सुद्धा मी भेट घेतली त्यांना सुद्धा जे तर विचारपूस केली तुम्ही कुठले आहेत काय आहेत आणि कुठं जात आहेत परंतु मला जे तर ते लोक जे होते पुण्याचे त्यांचा जो चेहरा जो होता त्यांचं जे तर समजा ते केस वाढलेले त्यांचे जे ते टी शर्ट त्यांचे जे ते एका गुंड प्रवृत्तीचे लोक जे तर मला ते दिसून आले आणि हे जे तर पोलीस प्रशासन चालत्या माणसाची चालीवरती जे तर माणूस ओळखतात मला या ठिकाणी एवढं सांगायचं की त्यांचे जे हुलिये होते त्यांचे केस वाढलेले त्यांचे जे तर काही ते समजा याच्यामध्ये जे तर हावभाव त्यांचा जे तर एकदम गुंड सारखा त्या पद्धतीच्या लोकांना जे तर सुद्धा पोलीस प्रशासनाने विचारपूस केली पाहिजे होती त्यांच्या गाडीची जे तर सर्व चेकअप केली पाहिजे होती ते कुठून आले कुठं जातात हे सुद्धा त्यांनी जे तर पाहायला पाहिजे होतं त्या ठिकाणी जे तर त्यांनी पाहिजे होती आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे का आता माझे या ठिकाणी सगळे सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते या ज्या लोकांनी आपलं मत या ठिकाणी मांडलं ज्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्याच्यामध्ये जे तर काँग्रेस असतील त्याच्यामध्ये MIMचे असतील वंचित बहुजन आघाडीचे असतील राष्ट्रवादीचे असतील काँग्रेस पक्षाचे असतील संभाजी ब्रिगेडचे असतील हे सगळे लोक जे तर बहुजन समाजामध्ये गोरगरिबाची जे तर मुवमेंट चालवणारे चळवळ चालवणारे लोक आहेत आणि हे लोक जे आहे यांचं कुठं जे तर पोलीस रेकॉर्ड नाही आहे हे काही नंबर 2चे धंदे करत नाही हे काही रेती विकत नाही हे जे तर या ठिकाणी जे तर सट्ट्या पत्त्याचे धंदे करत नाही यांचे काही क्लब नाही आहे यांचे काही गांजाच्या धंदा नाही आहे यांचं जे तर या ठिकाणी कुठं खोटं फसवणुकी जे तर काम नाही आहे कुठे जे तर कोणाची जमीन हडप करण्याचं काम नाही आहे त्या ठिकाणी जे तर कुठं जे तर यांचं गुंड प्रवृत्तीचे हे लोक नाही आहे परंतु या ठिकाणी अशा लोकांना जे तर पोलीस स्टेशन मध्ये टार्गेट केलं जातं त्यांना वेळोवेळी जे तर त्या ठिकाणी त्रास दिला जातो तुम्ही कसे काय पोलीस स्टेशनला आले तुम्ही काय करणार आहेत कशासाठी आले अरे आम्ही या ठिकाणी जे तर गोरगरिबाचे बहुजन समाजाच्या जे तर काम करणारे आहोत आम्ही जे तर 2 ठिकाणी वाद आम्ही कोणता वाद मिटवायला येतो तुमच्याकडे पोलीस स्टेशन मध्ये आम्ही आजपर्यंत आलो नाही का एखाद्याचं टिप्पर चालू द्या एखाद्याला रेती विकू द्या एखाद्याला गांजा विकू द्या एखाद्याला सट्ट्याची पिढी चालू द्या एखाद्याचं क्लब चालू द्या अजिबात याच्यामधलं कोणता कार्यकर्ता असं जे तर या ठिकाणी बेकायदेशीर कामं घेऊन तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येत नाही परंतु तुम्ही एखाद्या सत्ताधाऱ्याच्या इशाऱ्यावर तुम्ही अब्दुल सत्तारच्या इशाऱ्यावर त्याच्या पोराच्या इशाऱ्यावर या हरामखोर लोकांच्या इशाऱ्यावर जर चांगल्या लोकांचं चांगल्या युवकांचं आणि चांगल्या माणसाचं जर तुम्ही जर त्या ठिकाणी चारित्र्य जे तर खराब करण्याचं जर काम करत असाल त्यांच्या म्हणण्यावरती जे तर या ठिकाणी बोगस गुन्हे शंकरपल्लीवर जे तर 4 गुन्हे जे तर या ठिकाणी सादर झाले डकेतीचा गुन्हा झाला अॅट्रॉसिटीचा गुन्हा झाला याचा गुन्हा झाला माझ्यावर सुद्धा 353चा गुन्हा झाला आमच्यावर जर समजा या ठिकाणी कोणी तक्रार देत असेल आणि तुम्ही गुन्हे नोंद करता त्याचा अजिबात तुम्ही तपास करत नाही